नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत बिझनेस मंत्र या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अशा तज्ञ व्यक्तिमत्वाला जे पारंपरिक वास्तुशास्त्राला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या सोबत आहेत आज डॉक्टर गौरव भेंडे, जे इंटरनॅशनल सेंटर फॉर वास्तु सायन्स या संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेची स्थापना ही केवळ एक व्यावसायिक संकल्पना नव्हे, तर एक वैचारिक आणि ऊर्जाशास्त्रीय दृष्टिकोन उभारलेली चळवळ आहे. याच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ऊर्जा तसंच पिरामिड वास्तुशास्त्राचे आंतरराष्ट्रीय तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबा भेंडे. डॉक्टर गौरव भेंडे यांचे ते वडील आहेत. त्यांनी मांडलेला पाया आणि गौरव भेंडे यांचं पुढे नेलेलं संशोधन मूल्य कार्य यामध्येच या संस्थेचा आत्मा आहे. अर्थ रेडिएशन वास्तू ही संकल्पना नेमकी काय आहे? पारंपरिक वास्तुशास्त्रापेक्षा ती कशी वेगळी आहे? आजच्या पिढीनं वास्तुशास्त्राकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघायला हवं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात. चला तर जाणून घेऊया डॉक्टर गौरव भेंडे यांचा प्रवास, विचार आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर वास्तु सायन्सचं भविष्य दर्शन. नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत बिझनेस मंत्र या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न, इंटरनॅशनल सेंटर फॉर वास्तु सायन्स ही संकल्पना कशी आणि कुठून सुरू झाली? सर्वप्रथम तर तुम्हाला नमस्कार, आम्हाला आमंत्रित करण्याबद्दल. इंटरनॅशनल सेंटर फॉर वास्तु सायन्स ही जी संस्था आहे ही माझ्या वडिलांनी डॉक्टर प्रोफेसर इंजिनियर बाबा भेंडे यांनी सुरुवात केलेली संस्था आहे. आणि या संस्थेला आज कार्यरत असून 40 वर्ष होऊन गेलेले. म्हणजे ही ओल्डेस्ट फर्म ऑफ वास्तू आपण असं म्हणू शकतो की ही सगळ्यात जुनी काय म्हणतात त्याला एक वास्तूमध्ये काम करणारी एक फर्म आहे. आणि वास्तूमध्ये जे संशोधन वडिलांनी केलेलं आहे त्यालाच आम्ही आता समोर घेऊन चाललेलो आहे. वास्तू इंटरनॅशनल सेंटर फॉर वास्तू हे नाव देण्याचा उद्देश हे होता की वास्तुशास्त्र हे फक्त आपल्या इंडियापुरती मर्यादित नसून हे आपण पूर्ण जगाला याच्याबद्दल माहिती देऊ शकलो पाहिजे. आणि वास्तू एक अशी म्हणजे तो एक असा अभ्यास आहे किंवा तो एक असा विषय आहे की तो प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या जीवनामध्ये सुधार किंवा त्याच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि आनंद भरू शकतो. अगदी बरोबर. तर म्हणून इंटरनॅशनल सेंटर फॉर वास्तु सायन्स हे आतापर्यंत इंडियाच नव्हे तर आम्ही बाहेरच्या बऱ्याच कंट्रीज मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल सेंटर फॉर वास्तु सायन्सनी जवळपास 14 पुस्तकं आपले पब्लिश केलेले आहे की ज्याच्यात वेगळे वेगळे विषय घेतलेले आहे. जसं एक वास्तु संगम म्हणून एक खूप संदर्भ पूर्ण वास्तूबद्दल त्याची माहिती त्या पुस्तकांमध्ये आहे. त्याच्यात काही छोटे नियमावली पुस्तकं आपण बनवले आहे ज्याला पॉकेट साईज पुस्तकं आपण म्हणतो की ते पुस्तकं सुद्धा आपल्या संस्थेकडून आहे. आपलं अग्निहोत्र म्हणून पुस्तक आहे, तुळस म्हणून आहे, घरच्या महिलांसाठी एक ज्ञानगंगा म्हणून पुस्तक आहे. असे बरेच विषय घेऊन काही पुस्तकं आपले जवळपास 14 पुस्तकं या सगळ्यांमध्ये पब्लिश झालेले आहे. आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर वास्तु सायन्स हे फक्त आणि फक्त फिजिकल वास्तूबद्दल स्ट्रेस नाही देत. तर याच्यात काय वेगळं, तर हे तुम्ही जसं नावावून जे पाहिलं की इंटरनॅशनल सेंटर फॉर वास्तु सायन्स याचा अर्थ हे कोणत्याच प्रकारे सायन्सला आधारित नसून काम करणारं ऑर्गनायझेशन नाही. पूर्णपणे सायन्सला धरून जे वास्तुशास्त्र करता येईल ते वास्तुशास्त्र आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आतापर्यंत करत आहे. अच्छा, खरं तर फार सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि फार जुनी ही फर्म आहे, खूप जुनी फर्म. माझा दुसरा प्रश्न की अर्थ रेडिएशन वास्तू म्हणजे नेमकं काय आणि हे वास्तुशास्त्रापेक्षा कसं वेगळं आहे? आता जसं अर्थ रेडिएशन म्हणजे काय आहे की कोणत्याही मुलाला त्याची आई जशी सांभाळ करते तर ती आई जेव्हा खूप शक्तिशाली किंवा ती चांगली असली तर त्या मुलाचं पोषण किंवा त्या मुलाची वाढ खूप चांगली होणार. सेम जसं तुम्ही तुमचं घर घेता किंवा तुम्ही तुमचं व्यावसायिक ठिकाण घेता किंवा तुम्ही तुमची फॅक्टरी घेता, जे काही तुम्ही ज्याही गोष्टी इम्युएबल प्रॉपर्टीच्या रिलेटेड आहे म्हणजे या जमिनीशी निगडीत आहे तिथे अर्थ रेडिएशन हा कॉन्सेप्ट आलेला आहे. अर्थ रेडिएशन काय करतं की या जमिनीतून
एक ऊर्जा बाहेर निघते, ज्याला आपण म्हणतो की भूमी दोष असा शब्द आपण बरेच जागी ऐकतो की कोणाच्या भूमीमध्ये दोष आहे, की आपण बऱ्याच जागी कॉमन याच्यात ऐकतो की या जागे काय म्हणतात मृत्यू संस्कार झालेला आहे, किंवा इथे आधी स्मशान होतं, इथे घर नाही बांधायला पाहिजे. याचा अर्थ काय की ते सगळं स्मशान असणं किंवा त्या सगळ्या जागी काही प्रॉब्लेम असणं, याचा अर्थ त्या जमिनीनी ती निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब केलेली आहे. आणि तुम्ही जर त्या जमिनीवर तुमचा व्यवसाय किंवा तुमचं घर बांधता तर ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या इनहेलिंग एक्झिलिंगनी आतमध्ये जाते आणि तुमच्या हेल्थ, हॅपीनेस, प्रॉस्पेरिटीला डॅमेज करते. तर अर्थ रेडिएशन जे आहे, हे अर्थ रेडिएशन पूर्ण जे वास्तू आपण कन्सिडर करतो, तर याच्यापैकी 55 ते 60% मार्क फक्त एका जमिनीच्या विषयाला आहे, की तुम्ही कशा प्रकारची जमीन तुमच्या घरासाठी किंवा तुमच्या व्यवसाय ठिकाणासाठी निवड करता. आमचं सगळ्यात मोठं जे याच्यात संशोधन आहे, बाकी बरेच कन्सल्टंट तुम्ही पाहिले असणार की जे फिजिकल वास्तूवर खूप स्ट्रेस देतात, किंवा तुमच्या रूमच्या प्लेसमेंट्स बरोबर असल्या पाहिजे. डेफिनेटली त्या गोष्टी महत्वाच्या आहेच, पण त्या सगळ्यापेक्षा प्रिलिमिनरी एक्सपेक्ट जो वास्तूमध्ये आहे तो आहे की तुमच्या जमिनीपासून तुम्हाला काय भेटत आहे. कारण काय, जसं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देईल की तुम्हाला जर राग आला किंवा तुम्ही जर कुठे चोरी वगैरे काही केली तर तुमचे इनहेलिंग एक्झिलिंग ऑटोमॅटिक वाढून जातात. तुम्हाला आपल्या बॉडीला सांगावं नाही लागत की अरे मी आता चोरी केली, अरे बाबा आता काहीतरी चेंज दाखव बॉडीमध्ये. तेच तुम्ही कुठे मंदिरात जा, कुठे एखाद्या आपल्या आई वडिलांवर प्रेम करा, तर तुमचं डीप ब्रीथ होतं, म्हणजे तुम्ही इनहेल एक्झेल जे आहे ते स्लो घेता. तसंच नेगेटिव्ह जमीनवर तुमच्या इनहेलिंग एक्झिलिंग फास्ट होऊन जातात. आणि इनहेलिंग एक्झिलिंग फास्ट होणे म्हणजे आपल्या हेल्थला प्रॉब्लेम येणे, आपल्या हॅपीनेसला प्रॉब्लेम येणे, आणि हॅपीनेस जर खराब झाला तर प्रॉस्पेरिटी सुद्धा खराब होते. तर म्हणून आता बऱ्याच जागी काय झालेलं आहे की आता हे अर्थ रेडिएशन दिसत तर काहीच नाही. आता जे आपण हे सगळं पाहत आहे, तुम्ही म्हणणार की बा ही खोली मला दिसते, हा फॅन दिसतो, हा एसी दिसतो, पण तुमचं अर्थ रेडिएशन दिसतं कुठं? आणि जी गोष्ट दिसते ती आपल्याला खरी वाटते आणि जी गोष्ट दिसत नाही ती आपल्याला खोटी वाटते. कारण काय, स्वाभाविक आपला एक ह्युमन बिईंगची एक टेंडन्सी झालेली आहे, जो दिखता है वो सही है. तर आता आपल्याला जसं हे अर्थ रेडिएशन बद्दल जे मी तुम्हाला बोललो, तर हे अर्थ रेडिएशन तुम्हाला माहितीच नाही आहे की हे कसं आहे. आता मी तर सांगून देईल की तुम्हाला ही जमीन जी तुम्ही जिथे आपण बसलोय किंवा कोणतीही जमीन, किंवा ही पॉझिटिव्ह आहे किंवा ही निगेटिव्ह आहे, पण याला क्रॉस व्हेरीफाय कसं करणार? म्हणजे 10 पैकी, आता आम्ही बऱ्याच जागी काम करतो तर आम्हाला 10 पैकी 8 जण तर आमच्यावर भरोसा करतात की नाही आपने बताया तो ये सही बात आहे. कारण काय, हा जो सगळा व्यवसाय किंवा हा जो पूर्ण 40 वर्षाचा प्रवास हा फक्त आणि फक्त माउथ पब्लिसिटीवर चाललेला आहे. म्हणजे आजपर्यंत इथे कुठे काही पब्लिशिंग किंवा ऍडव्हर्टाइजमेंट कधी नाही दिली. एका माणसाला फायदा झाल्यावर त्यांनीच दुसऱ्याला सांगितलं, असा हा प्रवास आजपर्यंत 17 कंट्रीज मध्ये चालला. तर म्हणून त्याच्यानंतर एक मिड पिरियड मध्ये आम्हाला एक इन्स्ट्रुमेंट भेटलं, तो फॉरेनचा सायंटिस्ट होता ज्याचं नाव आहे लेकर. तर त्यांनी एक लेकर अँटिना म्हणून एक डिव्हाइस काढलं. त्या डिव्हाइसनी तुम्ही तुमच्या जागेची एनर्जी पाहू शकता. तर ते इन्स्ट्रुमेंट मी जस्ट एक तुम्हाला दाखवतो फक्त. हे ते इन्स्ट्रुमेंट आहे, याला म्हणतात लेकर अँटेना. हे लेकर अँटिना एवढं सूक्ष्म आहे की ज्याही सूक्ष्म गोष्टी आहे याची एनर्जी तुम्हाला ते दाखवू शकतं. आणि हे ऑटोमॅटिकली क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मुवमेंट आपल्याला दाखवते. म्हणजे आपण जर याला असं पकडलं, म्हणजे याची वेव्हलेंथ आहे ऍक्च्युली, तर 8 नंबरवर ही जमीन दाखवते. तर जर आपण याला पकडलं आणि याला आपण जर विचारलं की इथली जमीन काय रेडिएट करत आहे तुम्ही आम्हाला सांगा, तर हे ऑटोमॅटिक फिरणं सुरू करणार. तर आपल्याला असं आपल्या फाइंडिंग्स मध्ये आपण पूर्णपणे कोणत्याही, जे आपला सगळ्यात पहिला मुद्दा राहतो की हे सायन्सला निगडीत आहे की नाही, तर हे त्याचं एक काय म्हणू आपण त्याला उदाहरण म्हणू, किंवा त्याला आपण एक जस्टिफाय करू शकतो की असं नाही की कोणत्या एका व्यक्तीने म्हटलं आणि तुम्ही ट्रस्ट करायचं, असं नाही. त्याला सायंटिफिक बेस्ड आणि बॅकअप आहे. तर अर्थ रेडिएशन खूप महत्वाचं आहे. सगळ्यांनी ते कोणतंही नवीन वास्तू घेताना खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे की ती पाहून घेतली पाहिजे. जर ती निगेटिव्ह असली तर तुम्हाला बून जे आपल्याला प्रॉब्लेम देतं ना, ते हे देतं. ते किती असायला हवं म्हणजे अर्थ रेडिएशन? अर्थ रेडिएशन ऍक्च्युली मॅडम कसं आहे की जसं आपण नेगेटिव्हही आपल्या पूर्ण याच्यात 2च ऍस्पेक्ट आहे. एक तर चांगला व्यक्ती असतो किंवा खराब, म्हणजे खराब व्यक्ती असतो. तो मधात नसतो की काही गुण चांगले आणि काही असं नाही. एक तर तो खराब असतो किंवा तो चांगला असतो. तर तसंच जमिनीमध्ये सुद्धा कॅटेगरी आहे की ती जमीन पॉझिटिव्ह असायला पाहिजे किंवा ती जमीन पॉझिटिव्ह मध्ये मग कॅटेगरी आहे.
जसं आपण गुड, बेटर, बेस्ट, एक्सेलेंट, सुपर एक्सेलेंट आपण या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो. तर जेव्हा आपण अर्थ रेडिएशन बद्दलही बोलू तर त्यावेळेस त्या एनर्जीमध्येही डिफरन्शिएशन आहे, नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तर आपलं घर किंवा आपली व्यावसायिक ठिकाण निदान पॉझिटिव्ह मध्ये बेस्ट कॅटेगरीमध्ये असायला पाहिजे. अच्छा. कारण काय ती बेस्टच्या खाली असणार तर तुम्ही हँड टू माउथ काम करणार, त्याच्यात मजा नाही येणार माणसाला. आणि नेगेटिव्ह जर असली तर डेफिनेटली आपल्याला ओव्हर द 8-9 महिने किंवा 1 वर्ष तुम्ही त्या वास्तूमध्ये राहिल्यावर तुम्हाला त्याचे इफेक्ट्स दिसतील की हे आपल्या बॉडीवर नेगेटिव्ह इम्पॅक्ट करत आहे. तर आपल्याला नेगेटिव्ह वास्तू कधीच, तो श्राप आहे आपल्याला. जर आपण नेगेटिव्ह वास्तूमध्ये जर रिसाइड करत आहे तर हा खूप मोठा ऍस्पेक्ट आहे की जे आपल्या पूर्ण ओव्हरऑल डेव्हलपमेंटला खाली आणत आहे. अच्छा. तर म्हणून आपल्याला अर्थ रेडिएशन बद्दल खूप जागरूकता असणं जरुरी आहे. बऱ्याच लोकांना हे असं वाटतं की हे खरं नाही आहे किंवा हा एक बिझनेस आहे, पण आपल्याला सायंटिफिकली प्रूव्हन करायसाठी हे इन्स्ट्रुमेंट आहे. आणि आपण जे काही ट्रीटमेंट्स करतो किंवा अजूनही काही उपाय करतो तर त्याला सुद्धा आपण ट्रीटमेंट्स केल्यावर सुद्धा याची एनर्जी चेक करू शकतो की त्याच्यात काही बदल आला की नाही. अशा प्रकारे अर्थ रेडिएशन जे आहे त्याला आपण काय म्हणू किंवा त्याला आपण अशा प्रकारे समोर नेत आहे. ओके. खरं तर अर्थ रेडिएशन म्हणजे नेमकं काय आणि त्याचं वेगळंपण काय आहे, फार सुंदर आपण सांगितलं. माझा पुढील प्रश्न की तुमच्या कामात वैज्ञानिक दृष्टिकोन किती महत्वाचा असतो? आता जसं वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपण म्हटलं तर ही जी पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीमध्ये आणि 9 ग्रहांमध्ये आपण मधात माणसं आहे. म्हणजे पृथ्वीतून पण एनर्जी येत आहे आणि 9 ग्रहामधून पण एनर्जी येत आहे आणि मधात व्यक्ती आहे. तर त्या व्यक्तीला खालून सुद्धा ऊर्जा पाहिजे आणि वरून सुद्धा ऊर्जा पाहिजे, तर तो मागे नाही येणार. तर बरेच जागी तुम्ही पाहिलं असणार की जसं एखाद्याला काही तो अंगठी घालतो किंवा काही रत्न घालतो, तर त्याला त्या ग्रहाचं किंवा तो पंडितजी त्याला किंवा तो ब्राह्मण त्याला काहीतरी सांगतो किंवा अशा अंगठी घातल्याने तुम्हाला फायदा होईल. याचा अर्थ काय झाला की तो त्या ग्रहांपासून जी ऊर्जा त्याला कमी भेटत आहे त्या ऊर्जेला तो म्हणजे ऍडजस्ट करायसाठी किंवा ऍब्झॉर्ब करायसाठी तो रत्न घालत आहे, धारण करत आहे. तर तसंच याच्यात सायंटिफिक दृष्टिकोन मानायचा उद्देश हा आहे की जसं जे पृथ्वीमध्ये उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे, मॅग्नेटिक एक्सेस या मॅग्नेटिक पोल्स आपण ज्याला म्हणतो की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जो आहे, तर हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जो आहे हा तर सायंटिफिकली प्रूव्हन्ड आहे. हा कोणी वास्तुवाल्यांनी नाही म्हटलं की पृथ्वीमध्ये नॉर्थ आणि साऊथ पोल आहे. सेम वे आपल्या पूर्ण पृथ्वीवर पंच शक्ती आहे, म्हणजे पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी. तर हे पंचतत्व आपल्या बॉडीमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. म्हणजे जसं की तुमचे जे 7 चक्रास आहे, या 7 चक्रास मध्ये तुमचे 5 तत्व आहे. तर हे 5 तत्व जे आहे, हे 5 तत्व तुमच्या बॉडीमध्ये आहे आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा आहे. तुम्ही गीतेमधला श्लोक पाहिला असेल की यत्र ब्रह्मांडे तत्र शरीरे. याचा अर्थ की ज्या गोष्टींनी किंवा ज्या पदार्थांनी ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे त्याच अंशाने तुमच्या बॉडीची सुद्धा निर्मिती झालेली आहे. तर जर वास्तू खोटं याच्यासाठी नाही आहे किंवा ते सायंटिफिक याच्यासाठी आहे की जर हे तत्व प्रेझेंट आहे आणि हे तत्व कोणी वास्तुवाल्यांनी नाही आणलेले आहे, हे तत्व निसर्गामध्ये आहे, हे तत्व तुमच्या घरात आहे, हे तत्व तुमच्या बॉडीमध्ये सुद्धा आहे. तर या तत्वाला अनुसरून करून जर आपण कोणतं घराचं बांधकाम केलं किंवा कोणत्याही वास्तूची निर्मिती केली तर हे तत्व जेव्हा तुमच्या बॉडीच्या तत्वाला अलाइंड होतील तर ती बॉडी खूप जास्ती हेल्थ, हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी ग्रहण करण्यासाठी सक्षम होईल. म्हणजे जसं आपल्याजवळ खूप पैसा असला तर त्याला स्टोरेज करायसाठी कपाटं वगैरे लागतील, लॉकर लागतील. तर या पॉझिटिव्ह ऊर्जेला स्टोअर करायसाठी काही कपाटं नसतात, याला फक्त एक बॉडी, एक सोल पाहिजे. तर तो सोल पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये जेव्हा राहील आणि या सगळ्या सायंटिफिक गोष्टींना आधारित जेव्हा तो राहील की जेव्हा तुम्ही तुमच्या घराचे प्लेसमेंट्स व्यवस्थित करणार, जेव्हा तुम्ही तुमचं म्हणजे जे हे पंचतत्व आहे या पंचतत्वाला अलाइंड घर बांधणार की जे तुमच्या सगळ्यांना सुखी करणार. म्हणजे तुमच्या घरात तुम्ही एक हेड ऑफ द फॅमिली नाही, तुमच्या घरात जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना ते सुखी करू शकतात. तर असं हे एक सायंटिफिकली प्रूव्हन्ड आहे. असं काही नाहीये की म्हणजे याला सायंटिफिक बेस नाहीये म्हणून.
तुम्ही बरेच पुस्तकं आधी पाहिले असाल, मयमतम, चाणक्य नीती किंवा बरेच जे जुने राजे महाराजे होते, या सगळ्यांनी हे वास्तू आधारित हे केलेलं होतं. कृष्णाच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून आपण पाहताय की त्यांचे जे महल डिझाईन व्हायचे ते सुद्धा वास्तुशास्त्र म्हणजे अनुरूप ते डिझाईन व्हायचे. त्यांचे विश्वकर्मा म्हणून वास्तू हे होते. तर हे जो सायन्स आहे, हे सायन्स काही आज किंवा एका व्यक्तीने आणलेलं नाही. आम्ही पण जे सायन्स आपण हे करत आहे, हे सगळं आपण आधारित करून त्याचा अभ्यास करून आपण इथे आलेलो आहे. फक्त आपलं एक्सपर्टाईज म्हणजे जे आहे सायंटिफिक तर सगळ्या गोष्टी आहेच या, पण एक्सपर्टाईज म्हणजे काय की अर्थ रेडिएशन ओळखणे ही खूप मोठी गोष्ट आहे, जे जगात फक्त 3-4 लोक आहेत. अच्छा. अर्थ रेडिएशन ओळखणारे वास्तू सायंटिस्ट खूप कमी. तर आपल्याला अर्थ रेडिएशन ओव्हरऑल वास्तूमध्ये 60% कव्हर करतं आणि 40% तुमचं पूर्ण जे आपण जे आता बोललो त्याचं रचनात्मक वास्तू कसं तुम्ही बनवता त्याच्यात. ओके. खरं तर वैज्ञानिक दृष्टिकोन देखील तितकंच महत्वाचं आहे. मला सांगा की ही विद्या आपण कशी ग्रहण केली आणि किती वर्षांपासून आपण या फील्डमध्ये काम करते आहात? आमचं जे वास्तुशास्त्र इंटरनॅशनल सेंटर फॉर वास्तू सायन्स आहे, हे माझ्या वडिलांनी डॉक्टर बाबा भेंडे यांनी सुरू केलेली ही फर्म आहे. त्यांचे जे गुरु होते, आध्यात्मिक गुरु होते, त्यांचे वास्तूमधले गुरु होते आणि जमिनीचं जसं हे लेकर अँटिना वगैरे शिकायसाठी ते फ्रान्समध्ये गेले, कारण काय लेकर जो सायंटिस्ट होता हा बाहेरचा आहे. तर त्यांनी याच्यात खूप अभ्यास करून जवळपास एक 8 वर्षाचा कालावधी त्यांना लागली. आणि त्याच्यानंतर ही फर्म सुरू झाली आणि ही एवढी वाढली की आज मोठे मोठे मल्टीनॅशनल कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, हॉटेल व्यवसायी किंवा जे कॉमन मॅन एक घर बांधतो किंवा तो त्याची छोटी फॅक्टरी किंवा तो ऑफिस, म्हणजे आजपर्यंत हजारांनी घरं आम्ही करेक्ट केले आहे किंवा हजारांनी घरं इन्स्पेक्ट केलेले आहे. तर ही जी विद्या आहे ही मला माझ्या वडिलांकडून भेटलेली आहे, म्हणजे डॉक्टर बाबा भेंडेंकडून. आणि मी याच्यात PhD पण घेतली वास्तूमध्ये. त्याच्यानंतर जे लेकर अँटिनाचा जो अभ्यास होता हा मला त्यांच्यापासून, आणि ती जी विद्या आहे म्हणजे जी जमीन ओळखायची ती त्यांच्यापासून मला भेटलेली आहे. अच्छा, म्हणजे घरातूनच बाळकडू आपल्याला मिळालेलं आहे. येस. ओके. माझा पुढील प्रश्न की कुठल्या प्रकारच्या जागांमध्ये अर्थ रेडिएशनचा सर्वाधिक परिणाम दिसतो? नाही, आता अर्थ रेडिएशनचं असं आहे की सगळ्यात जास्ती जसं आता आपण काय होतो की आपण बरेच प्रॉपर्टी म्हणजे आपण जीवनामध्ये आपण राहायसाठी काही वस्तू घेतो, काही व्यवसाय करायसाठी घेतो आणि काही इन्व्हेस्टमेंटसाठी घेतो. तर कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जेव्हा ती सेल्डीड होऊन जाते तर ती बाय नेचर किंवा बाय कॉस्मॉस ती तुम्हाला अटॅच होते, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ती जोडते. त्याचा अर्थ काय होतो की जसं आता उदाहरण, मी या स्टुडिओमध्ये आलो तुमच्या, तर आता हा स्टुडिओ माझा नाहीये. तुम्ही मला इथे 15 दिवस जरी रोज बोलवलं आणि पण तरी तो माझा नसल्याच्यानी माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये तो रजिस्टर्ड नाही होणार की हा माझा आहे. तेच जर माझं घर मला तुम्ही 6 महिने किंवा 1 वर्ष जरी दूर ठेवलं आणि मला ते विचारलं तर मला एकदम ते रिकलेक्ट होऊन जाईल, कारण काय ते सबकॉन्शियस माइंड मध्ये रजिस्टर्ड झालं की हे मेरा आहे. ज्या गोष्टीमध्ये माझं पण आलं, जसं तुमचा मुलगा आणि दुसऱ्याचाही तेवढाच छोटा मुलगा आहे, पण ती आपुलकी तुमच्या मुलाबद्दल जेवढी आहे ती दुसऱ्याबद्दल नाही राहणार. तर सेम ज्याही प्रॉपर्ट्या तुम्ही नावावर घेता तुमच्या, तर त्याचं पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह इफेक्ट तुम्हाला लागतो. आणि तो जेव्हा तुम्ही तिथे स्वतःहून राहता, म्हणजे तुमचं रेसिडेन्शियल घर जे आहे, तर ते 100% इफेक्ट करतं, कारण काय ते तुमच्या नावावर आहे आणि तुम्ही तिथे स्वतः राहता सुद्धा. पण एखादी प्रॉपर्टी आपण इन्व्हेस्टमेंट मधून घेतो किंवा ती जस्ट व्हा की आपण घेऊ आणि काही वर्षांनी त्याला विकून देऊ, तर काय होतं की ती प्रॉपर्टी निदान पॉझिटिव्ह असायला पाहिजे. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की कोणतीही प्रॉपर्टी निदान पॉझिटिव्ह मध्ये बेस्ट असायला पाहिजे, पण कोणतीही प्रॉपर्टी म्हणजे बेस्ट कोणती घर वगैरे असायला पाहिजे, पण सगळ्याच प्रॉपर्टी बेस्ट भेटतील असं जरुरी नाहीये. तर निदान ज्या प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटसाठी घेतो त्या पॉझिटिव्ह असायला पाहिजे, कारण काय नेगेटिव्ह असल्याच्याने तुमच्या औऱ्यामध्ये ते नेगेटिव्हनेस डिस्टर्बन्स क्रिएट करतं. म्हणजे तुमचे काही कामं डिले होऊ शकतात किंवा तुमचं काही जे तुम्ही व्यवसाय करता त्याच्यात काही तुमचे डिसिजन चुकू शकतात. किंवा आपण काय होतं की कोणतीही प्रॉपर्टी जेव्हा घेतो तर त्या प्रॉपर्टीमध्ये काही फायनान्स लागतो, तर तो फायनान्स सुद्धा चांगल्या मार्गाने किंवा इझिली जमला पाहिजे. तर ती जर प्रॉपर्टी पॉझिटिव्ह असली ना तर तुम्हाला कधीच ऑब्स्टेकल नाही येते. अच्छा. तर आम्ही बऱ्याच लोकांना सांगतो की तुम्ही जेव्हाही कोणती प्रॉपर्टी परचेस करता तर आधी दाखवलेलं खूप चांगलं, म्हणजे नाहीतर काय होणार की लाखो रुपये द्या आणि दुःख विकत घ्या.
तर म्हणून आपल्याला हे पाहायचं आहे की म्हणजे जे वास्तू आहे हे किती महत्वाचं आहे, आणि मला जो अभ्यास आणि जो मला जी विद्या भेटली ती माझ्या वडिलांकडून वास्तूबद्दल पूर्ण माहिती किंवा विद्या मला त्यांनी दिलेली आहे. अच्छा, ओके, फारच छान. मला सांगा की एखाद्या वास्तूमध्ये प्रवेश केल्यावर तुम्ही सर्वप्रथम कोणत्या गोष्टी तपासता? आपण जसं कोणत्याही वास्तूमध्ये जेव्हा जातो तर वास्तू म्हणजे काय आहे, म्हणजे आपण तुम्ही पहिले पाहिलं असणार की बरेच लोक मेडिटेशन खूप करायचे, त्यांचे गुरु असायचे, किंवा त्यांचा जो म्हणजे जुन्या शाळा ज्या होत्या त्याच्यात लिहिलं राहायचं की चोरी नाही करणं, आई वडिलांचे पाया पडले पाहिजे, किंवा असे खूप पॉझिटिव्ह थॉट्स किंवा खूप पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट राहायचं. तर काय होतं की माणसाचं डेव्हलपमेंट सुद्धा खूप चांगलं व्हायचं, किंवा तो गुरुला मानायचा, किंवा त्याचा एक बिलीफ व्हायचा. आता बरेच लोक तुम्हाला दिसतील की बा देव नाहीये, कारण काय तो दिसत नाही ना. जसं एनर्जी दिसत नाही तसं देव पण दिसत नाही, पण देव एक्झिस्टन्स मध्ये तर आहे ना. तुम्ही रोज झोपत आहे, तुम्ही रोज उठत आहे, काही तर पॉवर तुमच्या मागे काम करत आहे ना. किंवा तुम्ही बऱ्याच जागी असं पाहिलं असणार की अरे मी वाचलो बाबा, मी म्हणजे संकटातून वाचलो, किंवा ऍक्सिडेंट झाला आणि सगळे लोक गेले तुम्ही एकटेच वाचले, तर कुठेतरी तुमचे कर्म, तुमचा औरा डेव्हलप झालाय ना त्याच्यातून. तर जसं आपण कोणत्याही वास्तूमध्ये जेव्हा आपण जातो तर काय होतं की त्या वास्तूमध्ये बऱ्याच गोष्टी असतात की जी जमिनीपासून जी वास्तू जुळलेली आहे, म्हणजे एखाद्याचं घर, कोणाचे फ्लॅट्स असतात किंवा कोणाचं राहतं घर असतं की जे जमीन लेवल पासूनच त्याचं असतं. तर कोणत्याही वास्तूमध्ये जेव्हा आपण जातो तर प्रिलिमिनरी एस्पेक्ट हाच आहे की ती जी भूमी आहे ती भूमी काय रेडिएट करत आहे, आणि त्या भूमीमधूनच हे सगळं रेडिएट होतं. आणि कोणत्याही फ्लॅट स्कीम मध्ये जेव्हा तुम्ही जाता तर त्यावेळेस काय होतं की त्या फ्लॅट स्कीम मध्ये तुम्ही एकटे नसता. तिथे काही जर चुका कॉमन मध्येही झाल्या, किंवा एखादी स्टेअरकेस चुकली, किंवा एखादं विहिरीची जागा चुकली, किंवा पाण्याची जागा चुकली, तर ते डिवायडेड बाय नंबर ऑफ पीपल्स असतात. म्हणजे तो एकट्या व्यक्तीला दोष नाही लागत. पण जेव्हा तुमचं इंडिव्हिज्युअल घर असतं जमीन लेवल पासून, तर त्याचे सगळे दोष, जमिनीचे सुद्धा आणि त्याचे फिजिकल वास्तूमधलेही दोष सगळे त्या एका व्यक्तीला लागतात. तर आपण जेव्हा कोणत्याही वास्तूचं परीक्षण करायला जातो तर भूमी दोष हा सगळ्यात प्रिलिमिनरी एस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर काय असतं की ती जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये एक प्लॉट आहे, तर तो प्लॉट चौकोन किंवा चौरस असायला पाहिजे. आणि ज्या आपण दिशा म्हणतो, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ब्रह्म, तर या दिशांमध्ये दोन एस्पेक्ट आहे. एक असतं की सरळ दिशा, म्हणजे ज्याच्यात उत्तर दक्षिण 90 डिग्री बरोबर असतं, आणि एक दिशा अशी असते की ज्याच्यात तो जो उत्तर दक्षिण तो टिल्ट होऊन जातो, म्हणजे मोर दॅन 20 डिग्री जर झाला तर तो झाला विदिशा वास्तू. विदिशा वास्तूमध्ये थोडेसे आपल्या कामाचे जे रिझल्ट असतात ते डिले येतात. तर मग पहिला एस्पेक्ट काय झाला की आपण त्या जागेची भूमी परीक्षण केली. सेकंड, आपण त्या जमिनी, म्हणजे ती जी जमीन आहे त्या जमिनीचा जो आकार आहे, म्हणजे त्या प्लॉटचा शेप, तो स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे, नॉर्थ ईस्ट एक्सटेंडेड आहे, 13 प्रकारचे प्लॉट्स आपल्या जवळ असतात. पण उत्तम प्लॉट ज्याला आपण म्हणतो तो आहे स्क्वेअर, रेक्टँगल किंवा नॉर्थ ईस्ट एक्सटेंडेड. त्याच्यानंतर आपण त्याच्यात दिशांबद्दल मी तुम्हाला सांगितलं की ती जी दिशा आहे ती सरळ आहे की ती विदिशा आहे, तर ते आपण पाहणार. आणि त्याच्यानंतर की त्या घराचा स्लोप कुठे आहे, त्या घरामध्ये किचन कुठे आहे, मास्टर बेडरूम कुठे आहे, टॉयलेट्स कुठे आहे. खूप महत्वाचा एस्पेक्ट आहे की मास्टरची खोली त्याच्या निर्धारित जागेवर असणं खूप जास्ती गरजेचं आहे. कारण काय, मास्टर फक्त तो मास्टरसाठी नाही, तुम्ही तुमच्या आई वडिलांना म्हणजे फक्त एक आई वडील आहे म्हणून ऐकायचं नाही, त्यांचं एक जबाबदारी आहे, किंवा ते त्यांच्या रोल मधून तुम्ही खूप काही शिकता. किंवा सगळ्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी आपलं ऐकायला पाहिजे. आम्ही बरेच जागी असं पाहिलं की साऊथ वेस्ट मध्ये मुलांना रूम दिली तर ते ऐकत नाही, किंवा ते ॲरोगंट होतात, किंवा साऊथ ईस्ट मध्ये जर आपण कोणाला बेडरूम्स दिल्या तर त्यांचा राग खूप जास्ती असतो. तर आपल्याला या सगळ्या गोष्टी तिथून खूप बारीकीने पाहून त्याला फिजिकल वास्तूमध्ये पण अनालिसिस आपण करतो. आणि मग येतात प्लांट्स कोणते ठेवायला पाहिजे, आपण फ्रुट्सचे झाडं ॲज फार ॲज पॉसिबल घरी नाही लावायला पाहिजे. त्याच्यानंतर आपली जी ओव्हरहेड वॉटर टँक असतं, किंवा बरेच लोक गेस्ट रूम बनवतात, स्टोर रूम बनवतात, देवाचं घर बनवतात. खूप लोकांच्या घरी आम्ही पाहतो की देवघर आणि किचन एकाच जागी असतं. तर खूप विरुद्ध तत्व आहे दोन्ही.
जलतत्व इथे अग्नितत्व, तर हे दोन्ही जेव्हा क्लॅश होणार तर डेफिनेटली आपल्या घराची जी वातावरणिक जी कॉस्मिक एनर्जी आहे ती डिस्टर्ब करणार. तर अशा सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी प्लस अर्थ रेडिएशन आपण कोणत्याही वास्तूमध्ये जेव्हा जातो तर याचा सखोल अभ्यास करून त्याचा रिपोर्ट आपण क्लायंट्सला देतो. अच्छा, खरं तर फार बारकाईने आपण वास्तुशास्त्रामध्ये जसं प्रवेश केलं की फार बारकाईने आपण लक्ष देता. माझा पुढील प्रश्न याच्याशीच निगडीत आहे की वास्तुशास्त्रामध्ये उपचार पद्धती कशा असतात? येस, आता काय झालं की जसं आपण कोणत्याही आजाराजवळ म्हणजे डॉक्टर जवळ जर गेलो तर तो आजाराबद्दल आपल्याला सांगेल, पण त्या डॉक्टरनी जर त्याला म्हटलं की बियाबी याचा इलाजच नाहीये तर त्याला आजार सांगून काय फायदा. तर तसंच आता जे मी तुम्हाला सांगितलं की भूमी परीक्षण आहे किंवा या दिशा आहे किंवा ही दिशा विदिशा दिशा असू शकते, तर याच्याबद्दल काय आहे की वास्तूमध्ये खूप टेस्टेड ट्रीटमेंट्स आहे आपल्या. म्हणजे असं नाही की काहीतरी आजकाल तुम्ही ऑनलाईन पाहत असणार किंवा बरेच लोक आपण जसं डॉक्टर आपल्याला सांगतो की कोणत्या आजाराबद्दल किंवा एखाद्याबद्दल खूप ऑनलाईन सर्च नका करू, कारण का त्याच्यात जे दिलेले कंटेंट आहे ते कुठे ऑथराइज नाही झालेले आहे किंवा हे यांनी जे हे रिव्ह्यू दिलाय किंवा यांनी हा जो व्हिडिओ टाकलेला आहे हा खरंच तो तेवढा नॉलेजेबल पर्सन आहे का. जेव्हा आपण कोणत्याही म्हणजे जसं आपण डॉक्टर ऑनलाईन, आजही लोक ऑनलाईन डॉक्टरला तेवढं प्रिफर नाही करत, तो स्वतः जाऊन दाखवायचं म्हणजे इच्छा असतो त्याची. जरी तुम्हाला ताप आला तरी तुम्ही त्याला म्हणजे केमिस्टला नाही म्हणत की बा मला एक गोळी देऊन दे, तुम्ही प्रिफर करता की डॉक्टरकडे जाऊन मी गोळी घेणार. सेम वे आहे, तुम्ही जेव्हा वास्तूमध्ये असता तर तुम्ही जोपर्यंत त्या कन्सल्टंटला नाही दाखवणार ना तर तो एक्झॅक्ट तुमची ट्रीटमेंट नाही करू शकणार. आणि कन्सल्टंटला म्हणजे वास्तू कन्सल्टंटला कोणतीही प्रॉपर्टी दाखवणं खूप आवश्यक आहे, तेव्हाच तो त्याचा रेमेडियल ऍस्पेक्ट देऊ शकतो. तर आता ट्रीटमेंट्स, काही ट्रीटमेंट्स अर्थमध्ये होतात, म्हणजे आमचं जे वास्तू आहे हे प्युअरली कोणतीही गोष्टीची तोडाफोडी न करता आपण काय रेमेडियल ऍस्पेक्ट देऊ शकतो त्याच्यावर आपण भर दिलेला आहे. तर वेदांमध्ये काही ट्रीटमेंट्स दिलेले आहे ज्याचं नाव आहे दिग्बंधन ट्रीटमेंट. तर ही दिग्बंधन ट्रीटमेंट सर्वोत्तम ट्रीटमेंट आहे की जी म्हणजे आपलं जे घराची एनर्जी आहे ती कन्वर्ट करू शकते. तुम्ही ऐकलं असणार की कोणतीही एनर्जी कधी डिस्ट्रॉय नाही होऊ शकत, ती कन्वर्ट आपण करू शकतो. म्हणजे आपण जर एक म्हणजे असं एक कॉमन एक्झाम्पल पाहिलं तर आपण म्हणतो की यार ते आजकाल जग खूप खराब लोकांचं आहे, तर याचा अर्थ चांगले लोक खतम झाले का? नाही, चांगले लोक एक्झिस्ट करत आहे. आपण म्हटलं किती चांगले लोक झाले, खूप आध्यात्मिक लोक आले, तरी वाईट लोक आहेच. पण त्या वाईट माणूस चांगला होऊ शकतो किंवा चांगला माणूस वाईट होऊ शकतो. तसंच आपल्या जमिनीचं आहे की आपल्याला आपल्या जमिनीची जी काही स्थिती आपल्याला सापडणार आपण त्याचं कन्व्हर्जन करू शकतो. तर या ज्या ट्रीटमेंट्स आहे या कन्व्हर्जनवर काम करतात की यू कॅन ट्रान्सफॉर्म युअर नेगेटिव्ह एनर्जी टू पॉझिटिव्ह एनर्जी. तर आता काही यंत्र असतात वास्तूमध्ये, काही मंत्र असतात आणि काही तंत्र असतात. तर यंत्र आणि मंत्रला जेव्हा आपण कंबाईन करतो तर तो तंत्र बनतो. तर आपल्याला जे ट्रीटमेंट्स आहे, जसं मी तुम्हाला दिग्बंधन एक नाव सांगितलं, तसंच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवाजवळ आपण मूर्त्या ठेवतो बेसिकली. तर काही यंत्र असे आहे की जे खूप पॉवरफुल आहे, जसं श्रीयंत्र, पारदलिंग. जस्ट तुम्ही तुमच्या घरात जरी ठेवलं ना तर तुमची ऍटमॉस्फेरिक ऊर्जा खूप अफाट वाढते. तसंच एक अग्निहोत्र म्हणून एक म्हणजे मिनी हवन सारखं आहे, तर तुमचे कॅन्सर सारखे आजार ठीक करू शकता. तर तुम्ही म्हणजे नेगेटिव्ह घर नसणे आणि हे सगळे उपाय करणे तुम्हाला खूप दुर्धर आजारांपासून दूर नेतं. हे कोणताही प्लॉट घेतो तर काय होतं की जसं आपण तुम्ही पाहिलं असणार की पाण्याची जी नस असते ना, तर ती पाणी जसं इथे कुठे लागलं तर पाण्याची लेवल सुद्धा फ्लो होते, कधी इकडे जाते कधी तिकडे. तर एनर्जी लेवल सुद्धा म्हणजे आपण बऱ्याच आधी ऐकलं असेल की याच्या आजोबाच्या वेळेस हे घर किती चांगलं होतं, पण मुलांच्या वेळेस माहित नाही काय झालं, एकदम सडन डाऊनफॉल आहे. तर हा एनर्जीचा चेंज असतो. कधी कधी आपल्या घरात आपण कंपाऊंड वॉल बांधतो पण त्याला सूक्ष्मता त्या वास्तूला तुम्ही लॉक नाही करत. तर सूक्ष्मता लॉकिंग आपल्या वास्तूला खूप महत्वाचा पार्ट आहे. तर सूक्ष्मता जेव्हा तुम्ही त्या वास्तूला लॉक करता म्हणजे त्याच्यात पिरामिड ट्रीटमेंट्स वगैरे आहे, तर ती वास्तू 20-25 वर्षापर्यंत कोणाची नेगेटिव्ह एनर्जी आत नाही येऊ देणार आणि पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर नाही जाऊ देणार. तर आपल्याला अशा सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहे, म्हणजे काही यंत्र सांगितले, काही दिग्बंधन ट्रीटमेंट आहे, काही पिरामिड ट्रीटमेंट्स आहे, काही अशा वस्तू आहे की जे तुम्ही तुमच्या रूम मध्ये जरी ठेवल्या तर ती खूप पॉझिटिव्हिटी देईल आणि तुमच्या ऑरेला सुद्धा बूस्ट करेल.
अच्छा. काय होतं की आपण जेव्हाही या ट्रीटमेंट्स का आवश्यक आहे, कारण काय, आता तुम्ही एखाद्या व्यक्तिमत्वाला भेटता तर तो भली चोर असला पण त्याचं ती जी पर्सनॅलिटी असते ना एवढी चांगली असते की तुम्ही कन्व्हिन्स होऊन जाता की नाही हा म्हणत आहे ना तर हे खरं असणार का, कारण की त्याचा औरा तेवढा बिल्ड होतो. तर तुमचा औरा बिल्ड कधी होणार, जेव्हा तुम्ही खूप चांगले कामं, बेसिकली नॅचरल वे आहे की तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही चांगलं अन्न घ्या, तुम्ही चांगल्या लोकांमध्ये राहा. सेम वे तुम्ही चांगल्या ऊर्जेमध्ये जेव्हा राहणार तर तुमचा औरा बिल्ड होणार आणि तुम्हाला सक्सेस लवकर भेटणार. ओके. तर म्हणून आपल्याला या सगळ्या उपचार पद्धती आपल्या वास्तूमध्ये आहे अशा प्रकारच्या. ओके. खरं तर फार सुंदर उपचार पद्धती आपण वास्तुशास्त्रातील आमच्या दर्शकांना सांगितलं. माझा पुढील प्रश्न की इंटरनॅशनल सेंटर फॉर वास्तू सायन्स काय वेगळं नवरूप घेऊन येणार आहे? आता जसं मी तुम्हाला सांगितलं की वास्तू म्हणजे जे हे एक अभ्यास आहे किंवा हा एक नॉलेज आहे. तर आमचा असा विचार आहे की हा फक्त आपल्या जवळ न ठेवता आपण याचा प्रसार करायला पाहिजे. आता म्हणजे आता आमचे बॅचेस इथे सुरू आहे, म्हणजे नागपूर आणि बॉम्बेमध्ये. तर इथे आम्ही लोकांना वास्तू विशारद म्हणून आम्ही सर्टिफिकेशन देत आहे की या वास्तूचा प्रसार फक्त म्हणजे एक आम्ही 2, 3, 4 जण जेवढं याला एक बिझनेस न करता याला एक पूर्ण आपल्या समाजामध्ये याला एवढं वाढवायचं आहे की याचे खूप सारे लोक, जसं आता तुम्हाला एक समजलंय की कोणाही माणसाला घर घेतलं तर वास्तूची पूजा करावी लागते, खूप कॉमन झालेलं आहे. तसंच घर किंवा कोणतीही वास्तू घेतली तर त्याचं वास्तुशास्त्र झालं पाहिजे किंवा ती अशी जागा बनवली पाहिजे की तिथे एक कॉस्मिक एनर्जी आली पाहिजे. हे एवढं प्रसार आमचं म्हणजे असं ध्येय आहे की आपण याला खूप प्रसार आपल्याला करायचा आहे. म्हणजे क्लासेसच्या माध्यमातून, लेक्चर्सच्या माध्यमातून किंवा एक असे जे इंटिरियर कॉलेजेस आहे किंवा जे आर्किटेक्चर कॉलेजेस आहे तिथे याचे वेबिनार्स होतील आता. अच्छा. म्हणजे बऱ्याच जागी आम्ही जे फॅशन डिझायनिंगचे किंवा इंटिरियर डिझायनिंगचे कॉलेजेस आहेत तिथे आम्ही म्हणजे ते इन्व्हाइट करतात आपल्याला की तुम्ही, काय होतं की एक आर्किटेक्ट फक्त घर बनवतो पण एक वास्तूवाला त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवन सुंदर बनवतो. आपल्याला ते स्ट्रक्चर सुंदर बनवण्यापेक्षा त्या स्ट्रक्चर मध्ये जे व्यक्ती राहतात त्या व्यक्तींना सुंदर बनवायचं, तेव्हा त्या स्ट्रक्चरचा मोल आहे. अगदी बरोबर. तर आपल्याला अशा सगळ्या पद्धतीने इंटरनॅशनल सेंटर फॉर वास्तू सायन्स आता एक्सपांड करेल. म्हणजे हे एक कमर्शियल व्ह्यू नाही, हा एक व्ह्यू एक जे विद्या आहे त्याला प्रसार करायचा, म्हणजे अशा प्रकारे आम्ही याला समोर आता नेणार. अच्छा. खरं तर भविष्यातील योजना देखील फार सुंदर आहेत आपला. माझा शेवटचा प्रश्न, या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना आपण काय संदेश द्याल? मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही कोणतीही वास्तू जेव्हा घेता, म्हणजे तुम्ही कोणतीही भूमी रिलेटेड कोणतंही काम जेव्हा तुम्ही करता तर त्या भूमी रिलेटेड कामामध्ये तुमचा जो इंटेन्शन आहे, म्हणजे तुम्ही काहीतरी त्याच्या मागे हे असतं की माझा इथे फायदा झाला पाहिजे किंवा इथे मी माझं घर बांधणार आहे किंवा मी इथे माझी फॅक्टरी बांधणार आहे, तर त्याचं परीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. कारण काय, जेवढी गरज आपल्याला पैसा किंवा आपल्या म्हणजे काय म्हणतात कामामध्ये आहे, तेवढीच गरज आपल्याला आपली भूमी पॉझिटिव्ह घेण्यात खूप महत्वाचा ऍस्पेक्ट किंवा आपल्या पूर्ण ओव्हरऑल लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट प्ले करतो. की जर तुमची भूमी निगेटिव्ह असली तर तुम्हाला डेफिनेटली तिथे प्रोग्रेस नाही भेटणार, आणि तुमची भूमी जर पॉझिटिव्ह रेडिएट करत असलेली तर तुम्हाला हेल्थ, हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी हे देऊ शकते. तर मी सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही कोणतीही वास्तू घेताना किंवा तुम्ही कोणतेही वास्तूचं निर्माण करताना तुम्ही कोणत्याही वास्तू कन्सल्टंट पासून सजेशन घ्यायला पाहिजे. आमचं पण सजेशन तुम्ही घेऊ शकता. आमचं हेड ऑफिस नागपूरला आहे, राजीव नगरला, आणि आपलं जे सेकंड ऑफिस आहे ते मुंबईला आहे. पण पॅन इंडिया लेवल किंवा आपण अदर कंट्रीजमध्ये सुद्धा आम्ही काम करतो. बाकी आमच्याबद्दल तुम्हाला किंवा आम्हाला कन्सल्टेशन पाहिजे असलं तुम्हाला किंवा आमच्याबद्दल जी काही माहिती, आमच्या ऑफिसचा पत्ता, आमचा फोन नंबर तुम्हाला सगळे या चॅनलच्या माध्यमातून भेटणार. बाकी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. मॅडम, आपलं पण खूप धन्यवाद. सर, आपण फार सुंदर मोलाचा संदेश आमच्या दर्शकांना दिलात. वास्तू सायन्स, अर्थ रेडिएशन म्हणजे नेमकं काय याबद्दल फार सुंदर माहिती आपण दिली. आपण शंखनाद प्रस्तुत बिझनेस मंत्र या कार्यक्रमात आलात, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.